आलीस सासुरा सासुरा ओलांडून उंबरा ग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी नीट नेटकी बसवले मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची आणि बाबा एक दिवस त्यांना आपलं म्हणणं पटेल, सगळे पिंट्याला क्षमा करतील आणि ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी मी सगळ्यांनाही गोड बातमी देईन. मग बघा सगळे खूप छान पद्धतीने ऍक्सेप्ट करतील, सगळे गैरसमज दूर होतील. पण त्याची सुरुवात आपण आत्ता करायला हवी. मी पण येणार हा तुमच्या बरोबर. आई आम्ही दोघं जाऊ ना. असं काय करतेस जानू? एक तर तुला दिवस गेलेले आहेत आणि सगळी जण ह्याच्यावर चिडलेले आहेत. उगाच तिकडे जाऊन काहीतरी भलतं सलतं झालं तर तुमच्या बरोबर कोणी नको का? नाही मी तुमच्या बरोबर येणार. काय बोलतं चालतं होणार आहे आई? अगं विषाची परीक्षा आत्ताच कशाला घ्या. मी तुला सांगते मी काहीही बोलणार नाही. ठीक आहे. पिंट्या उठ उठ, आधी देवाला नमस्कार कर. देवाला म्हणाव माझं सगळं सुरळीत होऊ देत, माझ्यावरचं अरिष्ट टळू देत. तुला 5 रुपयांचे साखर फुटाणे चढवेन. काय झालं? नाही काही नाही, असंच. पहिलं आपल्याकडे असली ना की अशी हसतमुख असते. तुला सांगते जानू, आता बाळंतपण होईपर्यंत इथून हलायचं नाहीयेस, कळलं? तू इथेच थांबायचेस. तू बसलायस काय? अरे उठ ना राजा, उठ उठ उठ. देवाला सांग. म्हणा म्हण 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 त्याला माझ्यावरचं सगळं अरिष्ट टळू दे. कधी येणार आहे ते? का मी कोपऱ्यावर जाऊन उभी राहू? त्यांना काय होणार आहे इंदे? हो ना. हे बघा इंदुवहिनी, मन स्थिर करण्यासाठी नामस्मरण करा. स्थिर? तुझं तरी मन होतंय का स्थिर? जप करताना आमच्या बोलण्याकडे लक्ष जाणं हे स्थिर मनाचं लक्षण आहे. काय झालं? हा काय झालं इंदू वहिनी? आईना सांगा ना, काय झालं वहिनी? आईना काय झालंय? शरे शांत हो, शांत हो. हॉस्पिटलमध्ये नेले. काय? का? इंदू अगं अर्धवट सांगून तिचं टेन्शन नको वाढवूस ग. हे बघ, मी आईना औषध द्यायला गेले होते ना, तेव्हा त्यांना पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि मग त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. काय काय फोन काय आला होता? म्हणजे मग त्या फोनवर जे काही बोलणं झालं त्याचाच हा परिणाम आहे का? हो, बहुतेक त्याचाच परिणाम असावा. पिंट्याला जामीन मिळालाय. नशिबानं श्री आणि भाऊजी घरी होते, ते दोघं लगेच घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये आईना. चला ना मग आपण पण जाऊया हॉस्पिटलमध्ये. नको, मी आत्ताच बोलले त्यांच्याशी फोनवर आणि सगळं ठीक आहे. आता थोड्या वेळात येतीलच परत घरी. त्यांचीच वाट बघतोय ना. बेबी वंस, अहो नका काळजी करू. वहिनी म्हणाल्या ना आत्ता, आणि आई बऱ्या आहेत म्हणून, आणि हे आहेत की त्यांच्या बरोबर. बोला ना काहीतरी. मी गप्प आहे ना तेच ठीक आहे शरयू. माझं तोंड जर उघडलं ना तर ज्वालामुखी बाहेर पडेल तोंडातून. काय झालंय? खूप काही झालंय शरयू. झालंय ना? हो
हो म्हणजे आणि तरी इतकं सगळं होऊन सुद्धा तो पिंट्या बेलवर सुटला. हो म्हणजे आश्चर्य वाटलं मलाही. नको वाटून घेऊ शरयू. पिंट्याला बेल कुणी दिली? सांगा ना बेबी वंस, कुणी बेल दिली आहे पिंट्याला? याच प्रश्नाच्या उत्तराने थोबाड बंद केलाय माझं. पिंट्याला बेल देऊन सोडवलाय गोखले कुटुंबाच्या अतिहुशार सुनेनी, जान्हवी सहस्त्रबुद्धे यांनी. काय? कळलं आता? कळलं आता आईला एवढा मोठा धक्का का बसला असेल? आपण आपलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे करतोय तर हिचं वाढतच चाललंय. आत्ता माझ्या समोर आली ना ती तर तिला 2 कानफटात देईन मी. बेबी वंस, काय? खूप निरुपयोगी असल्यासारखं वाटतंय मला आज. परिस्थिती आहे तशी स्वीकारायची म्हटलं तरी नाही जमत आहे. मी हातीपायी धड असतो तर यातल्या काही गोष्टी बदलू शकलो असतो का असा विचार सतत सतत मनात येतोय. माझी जानू 2 जीवांची आहे. पिंट्या आता कुठे मोठ्या धक्क्यातून सावरतोय.
माझ्या लेकरांना तूच शांतता दे रे बाबा. माझ्या जानूच्या बाळाला चांगलं आरोग्य दे, चांगली माणसं दे, चांगलं घर दे, आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना सद्बुद्धी दे. जान्हवी आहे का? जान्हवी बाहेर गेली. हो का? का ग, काही काम होतं का? मी मेथीची भाजी केलीये पहिल्यांदाच, जान्हवीला द्यायची होती. माहिती नाही कशी झाली आहे म्हणून थोडीशीच आणली. असू दे. जानू सासरी गेले तिच्या. पण ती इथे राहणार होती ना? राहणार आहे, आता फक्त भेटायला गेले. म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडे काका? तेच करायला गेले. बर, मग मी संध्याकाळी येते काका. हे असू द्या. देतो तिला. हा. हा सगळा काय प्रकार आहे जान्हवी? तेच सांगायला आले मी. तिथे थांब. तुझी हिम्मत कशी झाली? काय समजतेस काय ग स्वतःला? बेबी आता आपण जरा हळू आवाजात बोलूया प्लीज. तू मला अक्कल शिकवू नकोस. नाही, मी आई आजींसाठी म्हणते. तुला एवढी काळजी असती ना आईंची, तर अशी वागली नसतीस. आणि याला समोर पाहून आईंना काय वाटेल याची कल्पना आहे तुला? जान्हवी, तू का केलंस असं? तेच सांगायचंय मला. काय आमच्या नाकावर टिचून तू तुझ्या भावाला सोडावलास तेच? नाही बेबी आत्या. बेबी आत्या म्हणू नकोस मला. तू तो अधिकार कधीच गमावलास. आता तू माझ्या मनातनं इतकी उतरलीस ना जान्हवी की मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. आम्ही सभ्य माणसं आहोत म्हणून वॉचमॅनला बोलून ह्याला हात धरून बाहेर काढला नाहीये. तू प्लीज याला घेऊन निघून जा आणि पुन्हा कधी याला इथे आणू नको. या घरची सून आहेस तू. जे या घराचं हित आहे तेच तुझं असलं पाहिजे. मला मान्य आहे मोठी आई. नको म्हणूस मला मोठी आई. मला हे सगळं संपवायचंय. ते तू कधीच संपवलंयस जान्हवी. आपल्या हाताने तू आपल्या नात्याचा गळा आवळलायस. तुमचा राग मी समजू शकते. पिंट्यात तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलाय. हो, आणि तुला काय वाटलं आम्ही त्याला माफ करू? या इथे सगळ्यांसमोर आमच्या श्रीच्या तोंडाला काळं फासलं त्यांनी. आणि आईच्याही तोंडाला काळं फासायला निघाला होता तो. नाही ते त्याचं चुकलंच, पण त्याचा दोष नाहीये. नाही ग, नाही. दोष त्याचा नाहीये, दोष आमचाच आहे. तुमच्यासारख्या घराशी आम्ही नातं जोडलं हा आमचाच दोष आहे ग. आई सुरुवातीला म्हणत होती हे घराणं नको, आणि तू ते खरं ठरवलंस. तुमच्या घराची लायकीच नाही आमच्याशी नातं जोडायची. आम्हीच चुकलोय, खूप चुकलोय. हो बेबी आत्या, असं काय बोलताय तुम्ही? आई तू प्लीज गप्प राहा. अगं गप्प काय राहा, वाटेल ते बरळतायत त्या. मी बरळते आणि तुम्ही काय करताय? लोकांच्या घरात जाऊन तोंडाला काळं फासता? ही लायकी आहे तुमची? हो हो, बघा ना या कशा बोलतायत.
शोभतं का हो एवढ्या मोठ्या बाईला हे असं बोलणं? हो, तुम्ही काय बोलताय हे शोभत नाही वगैरे? कोण आहात तुम्ही? अहो माझी लेक काहीतरी समजावण्यासाठी आलेली आहे. ती तुम्हाला एवढं सांगते पण तुम्ही तिच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ करताय. मुळात मला एवढं बोलून माझ्याच घरात पाऊल ठेवायची तुमची हिंमत कशी झाली? हे तुमच्या एकटीचं घर नाहीये. माझ्या मुलीचं पण आहे. हो, मग तसं वागली आहे का ती? हो वागलीये. सासर माहेर जपण्याचाच प्रयत्न करते ती. आई, तू गप ग. आई तू शांत हो, इकडे ये. आई तू एकदम शांत हो, काहीही बोलणार नाहीयेस तू आता. केवढा ग हा साळसूतपणा. कशाला उगाचच नसता आवंटेस? अशा तोंडाळ बाईला आमच्यावर सोडण्यासाठीच आणलायस ना तू? मग सोडू दे की त्यांना त्यांच्या तोंडाचा पट्टा. तेवढंच तर येतं त्यांना. त्यांची बेलगाम जीभ हीच तर त्यांची खासियत आहे. सासर माहेर वगैरे काही नाही, ती फक्त तिच्या माहेरची आहे आणि हेच तिने आता सिद्ध केले. नाही तसं नाहीये, तसं खरंच नाहीये. अहो पिंट्या निर्दोष आहे. पुरे कर जान्हवी. आई अहो खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. केवढा होता. आई पिंट्याने हे सगळं, आम्हाला सगळं माहिती आहे जान्हवी. पण ते खरं नाहीये. जान्हवी तू कशाला पडतेस या सगळ्या फंदात? जाऊ दे ना. मला तुम्ही सगळेच प्रिय आहात. मला तेच सांगायचंय तुम्हाला की पिंट्याचं चुकलं त्याचं, पण तो गुन्हेगार नाहीये. ते कोर्टात ठरेल. बेबी आत्या अहो आपल्या घरची गोष्ट आहे ही. आमच्यासाठी नाही. आमच्या श्रीच्या तोंडाला काळं फासताना तो हे विसरला का? बेबी म्हणते ते तू सिद्ध केलंस जान्हवी. रक्ताचं नातं मोठं आणि जोडलेलं नातं कोट. फार फार वेगळी मुलगी वाटली होतीस तू आम्हाला. पण तू काय तुझ्या आईपेक्षा वेगळी नाहीयेस. मला श्रीशी बोलायचंय. थांब, श्री नाहीये. हॅलो श्री, कुठे आहेस तू? हॅलो 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 श्री. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून. प्लीज प्लीज मला माफ करा ना प्लीज. चालता हो इथून आणि यापुढे तुझं तोंड कधीच दाखवू नकोस. अहो बेबी हत्या, माझा मुलगा माफी मागतोय, भीक नाही. एवढा मान आहे तर आलाच कशाला इथे? नाही चुकलंच आमचं. मला वाटत होतं या घरात शहाणी माणसं राहतात. लोकांना बोलता हो तुम्ही स्वतः काय आहात ते पहा ना एकदा. यांना जायला सांग इथून. जाणारच आहे मी, राहायला आलेले नाहीये इथे. पेट्या जताईला सांग आपण इथून निघूया. ह्यांच्याशी बोलणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी आहे. तोंड सांभाळून बोला. तुम्ही तोंड सांभाळून बोला. आम्ही गरीब आहोत
आपण काय भिकारी नाहीये. एक वेळ ते परवडले, जा म्हटलं तर जातात तरी. जाईन जाईन मी 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 जाणारच आहे. इथे राहायला आलेले नाहीये मी. अरे घरातल्या लक्ष्मीला असं वागवता तुम्ही. कुठे फेडाली पाप, हा कुठे फेडाल. हाल 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 होतील तुमचे. तुम्ही निघाय जाणारच आहे आणि माझ्या लेकीला घेऊन जाणार आहे मी. वहिनी वहिनी जान्हवीला म्हणा, एक तर सासर किंवा माहेर, काहीतरी एक निवड. अरे वा, आता लेकीचं माहेर तोडायला निघालात तुम्ही. असलं माहेर तोडलेलंच बरं. अरे नरकात जाल तुम्ही सगळे, नरकात जाल. तुमच्याशी माणुसकीनं वागलो ना, हेच चुकलंय आमचं. वाटलं गावातच आहे माहेर. जाऊ दे, आई वडिलांना भेटू दे. जे सुख आपल्याला नाही मिळालं ते निदान तिला तरी मिळू दे. पण नाही, आमचंच चुकलंय. तिला ना माहेरी पाठवायलाच नको होतं, म्हणजे कळलं असतं. नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणतात ना, ते हे. अरे कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही, हा? कोण करता हे आता असं. एकदा मुलगी लग्न करून सासरी गेली की तिचं माहेर तुटलं. ती सासरची होती. मग माहेरचा संबंध जेवणातल्या कोशिंबीर इतकाच असतो, असला पाहिजे.